तर आपण सर्व बघत आहात की पूर्ण देशामध्ये प्रोटेस्ट सुरू आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे दिल्लीमध्ये जे जंतर मंतर मैदानामध्ये जे प्रोटेस्ट सुरू आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि तिथे काय सुरू आहे आपण सर्व सोशल मीडियाच्या मार्फत बघत आहोत की तिथे त्या मुलांवरती कसा लाठीचार्ज केला जातोय किंवा पाणी कसं फेकलं जातंय. या सर्व गोष्टी आपण इथे बसून बघत आहे. पण आपलं प्रथम कर्तव्य काय आहे की आपण त्यांना सपोर्ट करणं. पण ते मुलं कशासाठी भांडताय? ते पण मुलं आहेत, आपल्याला पण मुलं आहेत. त्यामुळे आपण पण सपोर्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही किंवा कोणाच्या बाजूने पण बोलत नाही. एज्युकेशन सिस्टमवरती आम्ही बोलत आहे आणि आम्ही फक्त मुलांच्या फ्युचरसाठी बोलत आहे. त्याला ज्या गोष्टीसाठी भांडताय, ती गोष्ट त्यांना सहजासहजी मिळत नाही. तर जे मुलांनी खूप मोठं जे जन आंदोलन उभं केलेलं आहे, ते कशासाठी करत आहे? त्यांच्या हक्कासाठी ते प्रोटेस्ट त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मी ह्या व्हिडिओमधून आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आपण जेव्हा लहान होतो, लहान असल्यापासून आपल्या आई-वडिलांनी काय सांगितलं आपल्याला, की तुम्ही शिका, मोठे व्हा, आपल्या घराची प्रगती करा, तुमच्या स्वतःची प्रगती करा, एज्युकेशन घ्या, तुम्ही शिक्षण घ्या आणि आता तुम्ही बघताय त्या शिक्षणासाठी आपले जे स्टुडंट आहे, ते किती लढताय, प्रोटेस्ट करताय, पण त्यांना काहीही यश मिळत नाही किंवा काहीही आउटपुट मिळत नाही. हे कशापासून सुरुवात झाली? ज्या मुलांना डॉक्टर व्हायचं आहे, ते मुलं नीटची एक्झामची तयारी करतात. 10 पास आउट झाल्यानंतर मुलं 11-12 एक्सटर्नल ॲडमिशन घेतात आणि नीटची एक्झामची तयारी करतात. आणि गव्हर्नमेंटने काय केलंय, नीट एक्झाम वर्षातून एकदाच ठेवली आहे. मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात. यांचे जे एक भाऊ आहेत 2, ते 3 ते 4 वर्षापासून नीटची एक्झामची तयारी करताय. आणि त्याच्यामुळे आम्हाला माहिती की नीट किती अवघड असते ही एक्झाम. क्लास लावून, क्लासला लाखो रुपये खर्च करून, घराबाहेर राहून त्यांनी ती एक्झाम दिली. एंड ऑफ द डे काय होतं, पेपर लीक होतो. काही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेत. 20 ते 25 मुलांनी सुसाईड केलंय आतापर्यंत. तर दिल्ली ह्यासारख्या ठिकाणी तिथे प्रोटेस्ट करायचं ठरवलं. म्हणजे 20 ते 25 दिवसापासून प्रोटेस्ट चालू होतं. पण 20 जुलैला ते संसदेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणार होते. तर याच्यामध्ये मेन सहभाग म्हणजे कुणी सुरुवात केली प्रोटेस्टला ते म्हणजे अभिजित दिपके. तो जो माणूस होता तो यूएसए राहत होता, मास्टर डिग्री करत होता. त्यांनी हे जे बघितलं आपल्या युथ पिढीला कॉकरोच म्हणलं गेलं. Instagram अकाउंट ओपन केलं. आपल्या सगळ्या मुलांनी त्यांना सपोर्ट केला. ते यूएसए मधून आपल्या देशामध्ये आले आणि त्यांना खूप भरभरून सपोर्ट मिळाला. मुलांना वाटलं की पेपर लीक होतोय, हा माणूस आपल्यासाठी काहीतरी तर करतोय, करू तर शकतो. आपण करू शकतो, तर आपण सपोर्ट करावा. त्यांनी 9 ठिकाणी त्यांनी प्रोटेस्ट केलं. प्रोटेस्ट केलं. काहीच आउटपुट नाही मिळालं. एंड ऑफ द त्यांनी ठरवलं की आपण जंतर जंतर मंतरला दिल्लीसारख्या ठिकाणी आपण आपण प्रोटेस्टला प्रोटेस्ट सुरुवात करा. करू. त्यांच्या प्रोटेस्टमध्ये सोनम वांगचुक सर जे आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट केला. आंदोलनामध्ये ते ॲड झाले आणि त्यांनी ठरवलं की मी हंगर स्ट्राईक करतो. त्यांनी 19 ते 20 दिवस हंगर स्ट्राईक ट्राय केलं. केलं. म्हणजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगते, इतके मुलं जमले आणि आपण काय म्हणतो की जातीवाद, हे वाद, तो वाद, पण आपल्या लोकांसाठी आपल्या मुस्लिम बांधवांनी त्यांना 2 टाईमाचं जेवण, चहा, नाश्ता दिला. म्हणजे जातीवाद नसून की सगळ्या मुलांना न्याय मिळावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. आणि सोनम वांगचुक सरांनी आपल्या देशासाठी काय केलंय हे वेगळं सांगायची ची काही गरज. गरज नाहीये. सोनम सर ते 20 दिवसापासून हंगर स्ट्राईक करत होते आणि हे गव्हर्नमेंटला नाही ॲक्सेप्ट झालं. त्यांनी कशाप्रकारे दडपशाही करून डायरेक्टली 9-10 लोकं त्यांना आतमध्ये त्या जंतर मंतर मैदानाच्या जे स्टेज छोटंसं बांधलेलं होतं त्याच्यावरती घुसून त्यांना डायरेक्टली उचलून आणि त्यांना सफेद कपड्यामध्ये मला बांधून ह्याच गोष्टीचं खूप वाईट वाटलं, की सफेद कपडा आपण कधी वापरतो हे कोणालाही सांगायची गरज नाही. त्यांना सफेद कपड्यामध्ये कव्हर केलंय आणि त्यांना तिथून उचलून नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, की त्यांच्यामध्ये अजून सर्व्हायव्ह करायची कॅपॅसिटी आहे. कारण जबरदस्तीने गव्हर्नमेंटने, सीआरपचे पोलीस असतील किंवा दिल्ली पोलीस असतील त्यांनी त्यांना जबरदस्ती उचलून घेऊन गेले. त्याच वेळी अभिजित दिपके जे आहेत ते त्यांच्या फ्रेंडकडे फ्रेशन अप होण्यासाठी गेले होते. त्यांना तिथं पकडलं. सोशल मीडियावरती एवढा खराब व्हिडिओ आहे. त्यांचं तोंड दाबलं, त्यांचं डोकं दाबलं. त्यांना तिथंच दाबून धरलं आणि तिथून सोनम सरांना उचलून नेलं. की अभिजित दिपके किती त्यांना रिक्वेस्ट करत होते. तिथले ते कमिशनर असतील, कोण असतील माहीत नाही. तर त्यांच्या पाया पडत होते. किती वाईट वाटतं एक आपला मराठी मुलगा त्या लोकांच्या पाया पडतो. ठीक आहे, ते गव्हर्नमेंटचे माणसं आहेत, पण आपल्या न्यायासाठी, आपल्या सर्व स्टुडंटच्या न्यायासाठी म्हणजे त्याच्या एकट्याचा त्याच्यामध्ये फायदा नाही. काहीच तो नाहीये. त्या लोकांचे पाय धरतोय, की आम्हाला करू द्या प्रोटेस्ट. लोकांना त्याच्यावरती दया येत नव्हती. म्हणजे यातून तुम्ही बघू शकता, की किती दडपशाही सुरू होती तिथे. या मुलांसाठी, यांच्या भविष्यासाठी हे चांगलं नाहीये. हे मला तुम्हाला सांगायचंय. 20 जुलैला आपल्याला सगळ्या मुलांना किंवा स्टुडंटला जायचं होतं संसदला किंवा पार्लमेंटला ठरल्याप्रमाणे.
आणि सगळे मुलं 9 वाजता निघणार होते. आपला हा जो प्रोटेस्ट होता, खूप शांततेत होता. दीपिका यांनी सांगितले होते, की एका हातामध्ये आपला जो फ्रीडम फायटर आहे त्यांचा फोटो किंवा एका हातामध्ये गुलाबाची फुलं ठेवा. कोणत्याही प्रकारचं वाईट वर्तणूक करू नका. सगळे मुलं शांततेमध्ये जंतर-मंतर मैदानावरून, ग्राउंडवरून ते पार्लमेंटला निघाले. तिथं पार्लमेंटला गेल्यानंतर अक्षरशः बघितलं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कशाप्रकारे पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. टिअर गॅस सोडला. मोठे-मोठे जे वॉटर टँक होते, ते कॅनल ओतले होते, गेले. ते ओतले गेले त्या मुलांवरती. मी असा व्हिडिओ बघितला, की लोकांचे डोकं फोडले, लोकांना हाताला मार लागला, काही मुलांचे तर टाके पडले. का इतकं मारायचं? ते त्यांचा न्यायच मागायला आले ना. शांततेमध्ये न्याय मागत होते ना. संविधानाने आपल्याला अधिकार हां, दिलाय, न्याय अधिकार दिलाय. की डॉक्टर आपण बाबासाहेब आपला आंबेडकर. अधिकार मागू शकतो हं, आणि आपल्याला बोलायचा पण अधिकार दिलाय. हं. त्यामुळे एखाद्याला बोलून पण द्यावं आणि जो अधिकार तो मागतोय त्याच्यावरती आपण खबरदारी त्याची घेतली हो. पाहिजे. हे सरकारचं काम आहे. पण हे न करता उलट त्यांनी त्यांच्यावरती दडपशाही केली, त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. हे कितपत योग्य आहे तुम्ही समजून घ्या आता. आणि पोलिसांना सांगितलं होतं लाठीचार्ज करणं, पण कितपत मारणं याला पण लिमिट आहे ना. दगड जे आहेत ते मुलांवरती फेकले, कुणी? पोलिसांनी फेकले. ते जे लाखोमध्ये मुलं, त्या मुलांनी जर सगळ्यांनी ठरवलं असतं, त्या पोलिसांना दगडं मारायचे किंवा त्या पोलिसांवरती धावून जायचं, तीच लाठी ओढून दोघांनी जर त्या पोलिसांना मारलं असतं, तर काय राहिलं असतं पोलिसांचं? पण सोनम वांगचुक सरांची खूप इच्छा होती आणि अभिजित दिपके यांची इच्छा होती, की शांततेत शांततेमध्ये सर्व झालं प्रोटेस्ट पाहिजे. करायचंय. 1,00,000 मुलं होते, फक्त 10,000 पोलीस असतील. 10,000 पोलीस जिवंत राहिले असते. पण नसते राहिले. आपल्याला तसं नव्हतं करायचं. म्हणजे आपल्या स्टुडंटला तसं नव्हतं करायचं. आपल्याला शांततेत प्रोटेस्ट करायचा होता आणि याचा तुम्ही त्यांना असं फळ दिलं. प्रोटेस्टसाठी प्रत्येक राज्यातून मुलं येत होती. पण ट्रेन हे ठरवून ट्रेनचा टाईम उशिरा केला किंवा भरपूर अशा ट्रेन आहे की ते 8-8 तास लेट लेट केल्या. झाल्या. हो. झाल्यानं लेट केल्या गेल्या. सॉरी. का तर ते मुलं तिथं पोहोचू नये आणि अजून त्यांच्यावरती प्रेशर येऊ नये म्हणून. काय मागणी आहे त्यांची? आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती फक्त कुठेतरी तिच्यामध्ये जे फ्रॉड सुरू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. पेपर लीक होतंय. पेपर लीक होत आहेत. म्हणजे नीट सारखे पेपर लीक होत आहेत. सेटनेटचा पेपर लीक झाला. सेटनेटचा पण पेपर लीक झाला. ह्या सर्व गोष्टी ज्या होत आहेत त्या कुठेतरी थांबाव्या आणि एवढंच त्याची मागणी. ती एकदम आणि त्या जरी खरी थांबत मागणी आहे. नसेल तुमच्याच्याने तर तुम्ही जबाबदारी घ्या त्याची. त्या गोष्टींची जबाबदारी न घेतल्यामुळे आज हा एवढा मोठा प्रोटेस्ट होत चालला आणि हा उद्या कुठे जाईल सांगता येत सांगता येत नाही. नाही. हां. त्यांच्यावर अन्यायच होतो एक प्रकारे. जसं अमृताने सांगितलं की ते 24-24 तास अभ्यास करतात. वर्षाची इतकी फी असते. त्यांचे आई-वडील एवढा खर्च करतात. त्यांचा हक्क बनतोय ना. ते त्यांचा हक्कच मागतायत. ते काही वेगळं काही मागत नाही. आपले हे जे विद्यार्थी आहे, हेच आपलं भविष्य आहे देशाचं. त्यामुळे त्या भविष्याकडे आपण असं दुर्लक्ष करू शकत नाही आणि कोणीच करायला नाही पाहिजे. त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या विरोधात दुसरे बोलतायत म्हणून मी शांत बसावं. मला मुलं-बाळं नाही का? मग मी का शांत बसायचं? मी कुणाच्या विरोधात बोलत नाही. मी फक्त त्या चुकीच्या सिस्टम विरोधात मी बोलतोय. एज्युकेशन आणि सिस्टमबद्दल. प्रत्येकाने बोलावं. आज गरज आहे. आज नाही तर परत कधीच नाही. त्यामुळे ही सिस्टम तुम्हाला कुठेतरी सुधारायची असेल, आजच आवाज उठवा. सर्वांनी एकत्र या आणि तो जो लढा सुरू केलाय अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरांनी तो कुठेतरी यशस्वी झाला पाहिजे आणि आपली सिस्टम सुधारली पाहिजे. नीटची पहिली एक्झाम पेपर फुटी झाली. त्यांनी परत डबल एक्झाम घेतली. तेव्हा पूर्णपणे फ्रॉड, अजिबात मार्क म्हणजे सॉल्व्ह मॅच नाही झाले. माझ्या भावाला सुद्धा त्याने ज्यावेळेस आन्सर की आली त्याने कॅल्क्युलेट केलं तर त्याला जवळजवळ 500 अबव मार्क्स पडत होते. रिझल्ट लागला तर त्याला 378 मार्क्स मिळाले. म्हणजे बघा तुम्ही किती फरक आलाय. आणि सेकंड टाइम एक्झाम घेऊन सुद्धा त्यात हा फ्रॉड म्हणजे नीटचं काय केलंय ना, त्यांनी एकच एक्झाम ठेवली आहे आणि प्लस ती एक्झाम एकदाच होते. एकदाच होते. सेंट्रलाइज एकदाच सेंट्रल होते. वर्षातून एकदाच होते. म्हणजे मुलांचे एफर्ट्स किती अवघड आहे. वर्षभर अभ्यास करायचा, म्हणजे एक वर्ष पूर्ण वायाला जातं. जर एखाद्या मुलाला रिपीट एक्झाम द्यायची तर सर्वांना परत माहीतच वर्षाची आहे वाट 1 वर्ष. पाहायची. म्हणजे त्याचं वय वाढत जातंय, तर तो पैसे जातात, वेळ जातो, सर्व जातं. मग ही अशा जर गोष्टी होत असेल तर तिथं गव्हर्नमेंटने किती लक्ष द्यायला पाहिजे ही आपण सांगायची गरज नाही. हे सर्व त्याचं भविष्य त्याच्यावरतीच अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे दोघं जण का बोलताय? पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालाय म्हणजे YouTube. आम्ही आमचे विचार त्याच्यावरती मांडू शकतो. उद्या आम्हाला पण मुलगा आहे, उद्या तो शिकणार आहे, त्याला उद्या डॉक्टर व्हायचं असलं, पैसे साठवून त्याचं नीटची एक्झाम देणार. तो पण काही वर्षानंतर त्याच प्रोटेस्टच्या मुलांमध्ये राहणार. तेव्हा आमचा जीव किती तिळतिळ जळणार, की पेपर लीक झालाय. उद्या तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, उद्या आपलं एज होणार आहे. जी मुलं पैसे भरून, मार्क घेऊन आणि ते डॉक्टर होत आहे, त्या डॉक्टरांचा यूज काय आहे पुढे भविष्यामध्ये? ते असेच आपल्याला मारणार सर्वसामान्य जनतेला. मला कोणत्याही सत्तेचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थन नाही करायला. उद्या आमच्या वरती
आमच्या मुलांवरती गोष्ट बितणार आहे म्हणून आम्ही हे बोलतोय. त्यामुळे मी जाता-जाता एवढं एकच सांगेल, की कुठेतरी गव्हर्नमेंटने त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. एकतर त्याने ती सिस्टम व्यवस्थित करावी लगेचच्या लगेच. अजून दुसरी गोष्ट ही करावी, की जे मुलांनी सुसाईड केलं आहे, त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला फॅमिलीला काहीतरी काहीतरी मदत म्हणून मदत म्हणून फुल ना काही फुलाचे पाकळी पाकळी तरी तरी द्यावं. द्यावं. का मुलगा एवढा मोठा झालाय, डोळ्यासमोर तो सुसाईड करतोय. म्हणजे त्याच्या वडिलांचे काहीतरी स्वप्न होते आणि ते स्वप्न कुठेतरी अधुरे राहिले. ठीक आहे, आता फक्त तो हे एज्युकेशन हां. सिस्टममुळं. तो आता या जगामध्ये जरी नसला तरी पण त्याच्या मागे त्याचे आई-वडील आहे, त्याचे परिवार आहे. त्याला काहीतरी मदत होईल, ती एक मदत गव्हर्नमेंटने त्यांना करावी. बस ह्या 4-5 मागण्या मुलांच्या आहेत, ज्या शक्य होतील त्या गव्हर्नमेंटने मान्य कराव्या आणि हा प्रोटेस्ट कुठेतरी थांबावा. कारण यातून जे काही निष्पन्न होतंय, ते खूप भयानक होतंय, खूप वाईट होतंय. खूप सर्वांनाच या वेळाला गोष्टीचा लागलंय. त्रास होतोय. जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करतायत, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझा एक मेसेज आहे, की आपण आपली काळजी घ्यायची आहे. कारण आपल्या मागे आपला सर्व परिवार आपली वाट बघत आहे. माझा अभिजित दिपके आणि पूनम वांगचूक सरांना माझा सॅल्यूट आहे, की ते या सिस्टमच्या विरोधात ठामपणे लढत आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपले विद्यार्थी पण तेवढेच ठामपणे लढत आहे. जय जय हिंद, हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.